पुन्हा एकदा तुमच्यासोबत आलेली आहे. कोल्हापूर माय लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी ढब्बूची. सकाळी सकाळी आपल्याला जर थोडंसं चटपटीत, आता हिवाळा चालू आहे तर थोडंसं जिभेला चव म्हणून वाढवण्यासाठी खूप सुंदर अशी, म्हणजे एक उबदार अशी मिळणारी मस्त कुरकुरीत अशी ढब्बू मिरचीची भजी, सिमला मिरची अशी काप करून घेतलेले आहेत. आणि इथं आहे बेसन. बेसनमध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे, सोडा थोडासा, आणि मग आपण भजी तळून घेऊया. चला. आता मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ घालून घेते थोडंसं चवीपुरतं. आणि त्यामध्ये थोडासा सोडा, चिमूटभर, अगदी चिमूटभर टाकायचं आहे सोडा. थोडीशी हिंग पावडर, आणि परत ह्याच्यामध्ये जाणार आहे थोडीशी, सोडा जर टाकला असेल हळद टाकायची नाही आहे, कारण काळपट होतात भजी म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये थोडी पाणी टाकून आपण मिक्सचर करून घेऊ. असं आपल्याला मिक्सचर असं करून घ्यायचं आहे बॅटर. आपण ओवासुद्धा ह्याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला थोडंसं अशी छान स्मेल येते. हातावर असा चोळायचा आहे ओवा, आणि ओवा टाकायचा आहे. आणि आता तळून घेऊया मस्त अशी भजी. असं पीठ घट्टसरच करून घ्यायचं आहे, जेणेकरून भजी आपली छान होती. तुम्ही तर आता भजी आपली तयार होत आहेत. तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं, आणि जितकी छान खरपूस अशी भाजली जाणार, चवीला पण छान होतात. आतमधली मिरची जी आहे ती चांगली भाजली गेली पाहिजे. ही भजी आणि राहिलेली पण आपण तळून घेऊ. आणि हिवाळ्यात आपल्याला कसं थोडंसं म्हणजे तेलकट पदार्थ पण खाल्लेले चांगले असतात. तूप, दही वगैरे, दुधाचे पदार्थ सगळे. आणि त्याच्यात तेलकट म्हटलं तर आता आपल्या नेहमीप्रमाणे कांदा भजी आणि बटाटा भजीपेक्षा ह्यापेक्षा ही भजी, आणि ह्याच्यात तुम्ही फ्लावरसुद्धा, म्हणजे फ्लावरची पण खूप चांगली होतात भजी. आपण ही सॉस बरोबर पण खायला एकदम उत्तम, चांगली चव लागते ह्याची सॉस बरोबर पण. आणि पीठ चांगलं लागलं पाहिजे. इथं तुम्ही पहा, ही अशी छान झालेली आहे भजी आता.
नेहमी तर आपण भाजीत खातोच ढबू मिरची, पण अशी ही भजी करून खाल्ल्यानंतर तुम्ही करून बघा, खूप छान चव येते. जसं आपल्याला तिखट हवा असेल त्याप्रमाणे तिखट वगैरे टाकायचं आहे. कोणी गोल्डन म्हणजे जसं जितकं खरपूस आपण भाजणार तेवढी चव चांगली येते, कारण शिमला मिरची आतमध्ये व्यवस्थित भाजली जाते. त्यामुळं तर झालेत आता आपले भजी. प्लेटमध्ये काढून घेऊ. तेल चांगलं काढून घ्यायचं. आणि इथं आहेत आपली अशी भजी तयार, खायला तयार आहेत आता. राहिलेली पण करून घेतली लागली. तेल चांगलं गरम झाल्यामुळं शेवटची जी आहेत ती लगेच काढायची आहेत, कारण पटकन भाजून होतात ती. आता इथं झालेले आहेत भजी तयार. आणि कशी वाटली नक्की सांगा शिमला मिरची भजी, आणि नक्की ट्राय करा. तर ही आहेत गरम गरम भजी आणि आपला सकाळचा चहा. तर नक्की तुम्ही गरम गरम भजी ट्राय करा, अशी ढबू मिरची शिमला मिरचीची, आणि सॉससोबत खायला एकदम छान लागतात. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा.